सगळ्यांना असं प्रेम जय गुरुमाणी. तर आजच्या ब्लॉगमध्ये ही जी लगबग दिसते ती चैत्रा गौरीचं आज आगमन आहे. तर त्यासाठी करत होते. तर डाळ सकाळी भिजू घातली होती आणि ही माझ्या सासूबाईंची गौर आहे. तर याला तेल लावून गरम पाण्याने स्नान घातले आणि साडी नेसून कुंकू वगैरे लावून मी ही गौर तयार केली. तर पूजेसाठी फुलं नव्हते, ऋतूच्या झाडाला फुलं लागली होते, तर ते तोडून मी सगळं ताट वगैरे तयार केलं आणि मंदिरामध्ये गुरुदासमतीमध्ये यावर्षी मी गौर बसवलेली आहे. तर सगळे सवाष्णीचे दागिने घातले आणि पूजा छान करून घेतली आणि आंबे डाळ आणि मुरमुऱ्याने वटी भरून घेतली होती. तर संध्याकाळी ह्याचं हळदी कुंकू असतं, पण मला गावाला जायचं होतं त्यामुळं मी अगोदरच हळदी कुंकू घेतले. सवाष्णीची कुमारिकाही भेटल्या, त्यांचीसुद्धा वटी भरून घेतली आणि मी स्वयंपाकामध्ये आज थोडीशी जायचं होतं, गडबडही होती, कामही होतं, म्हणून मी आज फोडणीचा भात केला आहे. तर ते हलवताना बघा दुसरंच काम लागलं मला, सांडून गेला भात. आणि फोडणीचा भात म्हणल्यानंतर दही किंवा ताक लागतं. तर उन्हाळा आहे, पिण्यासाठी मठ्ठा छान लागतो म्हणून आज मठ्ठासुद्धा बनवला आहे. यानंतर तर हे वाळलेले कपडे काढून दुसरे ओले कपडे वाळू घातले. कपडे आवरून आता बॅग भरायला घेतली आहे, कारण मला आज जायचं होतं नांदेडला. तर बॅगेमध्ये सगळे कपडे भरून मी नंतर घरातला सुद्धा बरंच पसारा आवरलेला आहे. तर कुठं जायचं म्हणजे तर इतकं काम लागतं की सांगायला नको. यानंतर नांदेडला आले. सकाळी सकाळी देवा मार्तंडा उठले नव्हते. ऋदू आणि तिचे अण्णा गप्पा मारत होते. मग आंघोळी वगैरे झाल्यानंतर यांचा बघा धिंगाणा कसा चालू राहतो. आणि माझा इकडं स्वयंपाक चालू होता. आज वरण भात भाजी पोळ्या असा साधा स्वयंपाक केला आहे. स्वयंपाक झाल्यानंतर आता लेकरं एकटेच राहणार होते म्हणून त्यांच्यासाठी चिवडासुद्धा करून ठेवला आहे. आणि इकडं कूलर त्यांचं खराब झालं होतं, तर कूलरचं काम इथं चालू होतं. आणि नंतर जेवण झाल्यावर आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ले आणि हा सगळा पसारा मी आवरून ठेवलेला आहे. आणि आम्ही आलोत संध्याकाळी आमच्या चुलत दिराच्या घरी. इथं माझ्या नंदेच्या नवऱ्याचा वाढदिवस होता, तर त्यासाठी सगळे मिळून आलो होतो. मग सगळ्यांनी त्यांना औक्षवण केलेलं आहे. मी, माझी जाऊ, सासूबाई, सगळे मुली असं सगळ्यांनीच करून घेतलं. तर आमच्याकडे इथं यांनी केक कापलेला आहे, पण पर्सनली मला सांगते की मला वाढदिवस फक्त औक्षण करून देवाच्या मोठ्यांच्या पाया पडणं आणि काहीतरी खायला वगैरे करणं असं आवडतो. माझं पर्सनल मत असं आहे. तर यानंतर आम्ही आईस्क्रीम पार्टी केली. ज्याचे त्याचे विचार आहेत, शेवटी आपण कुणावर आपले विचार लादू शकत नाहीत. यानंतर मग सकाळी आम्ही निघालो गावाकडे यायला, कारण आमच्यासोबत ऋदूसुद्धा आहे. तिची परीक्षा होती आणि ती आता 15 ते 20 दिवस आमच्याबरोबरच राहणार होती. तर मी आणि ऋदू असं आम्ही निघालो होतो. पोरंसुद्धा खाणं पिणं सगळं आवरून बसले होते. आणि घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऋदूचा अभ्यास चालू होता. मीच तिला चहा करून दिला आहे. तिला असं चहा पीत पीत अभ्यास करायला खूप आवडते. तर तिचा अभ्यास करून आज जेवण खाणं करून तिनंसुद्धा जाणार होती. तर तिच्यासाठी मी आज लवकरच स्वयंपाक केलेला आहे. साधा वरण भात भाजी पोळी आणि आंब्या कांद्याची चटणी असं केली होती. तर हे पांघरण ऋदूनं मागवलेलं होतं. डबल डबल पांघरण म्हणतात त्याला, काय मला माहीत नाही. ते मागवलेलं आहे कॉटनचं उन्हाळ्यासाठी म्हणून. ते काढून बघितलं कुठं डॅमेज वगैरे नाही ना म्हणून. आणि यानंतर आम्ही फिरत फिरत महादेवामध्ये आलो होतो. तर आज सोमवार होता आणि आज प्रदोष पूजा असते महादेवाची. हे संध्याकाळीच येतात. तर अगोदर गणपतीची पूजा करून घेतली आणि नंतर मग गणपतीची पूजा झाल्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे ते महादेवाची पूजा सुरू करतात. तर हे बेल मला खाण्यासाठी दिलं आहे. तर गंमत काय झाली तुम्हाला सांगते. तर बरेच लोक इथून यांच्याकडून मागून बेल घेऊन जायचे, म्हणजे वाहिलेला बेल आमच्या नावचा ठेवा म्हणून सांगत होते. मग सहज म्हणून यांनी विचारलं, कशासाठी तुम्ही काय करता? तर त्यांनी सांगितलं की हा बेल आम्हाला मिळत नाही रोज म्हणून वाळवून आम्ही खातो. तर त्याचं पूड करून रोज पाण्यासोबत घेतो, त्याच्याने शुगर कमी होते. तर हे नवीन माहिती मिळाल्यापासून हे माझ्यासाठी रोजच ताजा बेल घेऊन येतात. आपल्याला आहे मंदिर तर आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. आणि महादेवावर वाहिलेलं कुठं मिळायला गेलं म्हणून आम्ही रोजच खातो. तर हा एक मंदिराचा आम्हाला फायदाच आहे.
सोमवारी संध्याकाळी अशी प्रदोष पूजा ह्या मंदिरात होते. दिवसभर अभिषेक वगैरे होत असतात आणि सोमवारी होते अशी नित्यपूजा. रोज सकाळी 10 वाजेस्तोवर होते, पण सोमवारी दिवसभर अभिषेक वगैरे असतात म्हणून ही संध्याकाळची प्रदोष पूजा सोमवारी उशिरा होत असते. तर इथं फुलं वाहण्याचं काम चालू आहे आणि यांना थोडंसं फुलं मिळाली की पूजेमध्ये फारच इंटरेस्ट वाटतो. तर फुलं ही यांची कमजोरी आहेत म्हटलं तरी चालते. तर आज फुलं खूप होती, त्यामुळं पूजासुद्धा मन लावून झालेली आहे बघा. सजवणं वगैरे चालू आहे ह्यांचं. आणि ही महादेवाची जी निरंतर सेवा आम्हाला घडते ती त्यांचे वडील असतानापासून घडते. त्यांचे वडीलसुद्धा या मंदिरामध्ये महादेवाची अशीच पूजा करायचे. वडील असतानापासूनचं हे मंदिर आहे. जवळपास आज आम्हाला या मंदिरामध्ये काम करत 40 वर्ष होत आहेत. तर 40 वर्षापासून हा महादेव आमच्याकडून सेवा करून घेत आहे. तर त्याचा मला खूप अभिमानही आहे आणि महादेवापाशी मी प्रार्थनाही करते अशीच सेवा आम्ही असेपर्यंत आमच्याकडून करून घेऊ. तर यानंतर आरती होते आणि माझ्या सासऱ्यांची खूप सुंदर आरती आहे महादेवावर केलेली. तीच आरती म्हणून हे आरतीची सांगता करतात. तर आणि माझंही लग्न होऊन 20 वर्ष झालेत. तर 20 वर्षात आज मी पहिल्यांदाच आलेली आहे या मंदिरामध्ये. आम्ही दोघांनी मिळून पहिल्यांदाच पूजा केली आहे इथं. अशा छोट्या छोट्या आठवणी माझ्या आयुष्यात राहण्यासाठीच मी हे चॅनल काढलेलं आहे आणि माझ्या आठवणीसाठीच मी हे व्हिडिओ करते. वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवत होती आरती पूजा झाल्यानंतर. मग घरी येऊन जेवण केलं आणि इथं एक औषध करून घेते. तर ओवा 100 ग्राम, मेथ्या 200 ग्राम, 250 ग्राम आणि कडूजिरे 100 ग्राम असं 2-2 सेकंद भाजून घेतले, थंड करून घेतले आणि याचं औषध करून घेतले. तर हे औषध उद्यापासून मी घेणार आहे. रिझल्ट तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय गुरु माणिक.